संगमनेरमध्ये गुरुवारी सायंकाळी वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे संगमनेर तालुका पोलीस ठाणे आणि 101 रूम असलेल्या वसाहतीचं वीज कनेक्शन कट केल्यामुळे पोलीस ठाण्याचं कामकाज ठप्प झालं, तर पोलीस वसाहतीमध्ये सर्वत्र काळोख पसरला। पोलीस स्टेशनचा जिल्ह्याचाही संपर्क तुटण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली। सध्या सर्वत्र दुष्काळाचं सावट असताना पाण्याची तीव्र टंचाई देखील भासू लागली आहे। पोलीस वसाहतीला 8-8 दिवस पाणी येत नसून बाहेरून विकत टँकरचं पाणी आणावं लागतंय, तर वीज नसल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर पाणी वाहून नेणं अवघड झालंय। पोलीस वसाहतीला गेल्या काही दिवसांपासून MIDCची वीज जोडल्यामुळे विजेचा आकार 11 रुपये असल्यानं प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 3 ते 4 हजार रुपये इतकं वीज बिल येतंय। त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला हे वीज बिल न परवडणारं आहे। वीज कनेक्शन लवकरात लवकर न जोडल्यास वीज कंपनीवर मोर्चा आणण्याचा इशारा या संतप्त महिलांनी दिला। अजून पाणी नाही, संपलं का लगे विकत घेते आपल्या टँकरांचं जे ऐकत असेल ते आणून, बाकीचं काय करणार तुम्ही, कुठून आणणार आहे? टँकर पण नाही, सरकारी तर नाहीच नाही, पण कारखान्यात सुद्धा नाही करावं लागत। तुमचं घरगुती मीटर आहे म्हणलं, घरगुती प्रमाणेच द्यायला पाहिजे ना बिल। एवढा 1,500-2 हजार रुपये नुसतं लाईट बिल भरायचं, मग बाकीचं काय करायचं आम्ही लोकांनी? 11 रुपये युनिट आम्हाला परवडत नाहीये, कारण की पगार इतके नाहीत आम्हाला। 11 रुपये युनिट भरायचं बाहेर आहे जनरली दुकानदारांना, तर त्यांना परवडतं, पण घरगुती वापरायला 11 रुपये युनिट परवडत नाहीये। कमीत कमी 11 रुपये युनिट नकोय आम्हाला। आणि जर उद्या आलं नाही, आम्हाला लाईट बिल वगैरे जर आली नाही, तर आम्ही सगळे MIDCला सगळ्या महिला मोर्चा आणू। तर आम्हाला घरगुती वीज कनेक्शन न देता व्यावसायिक मीटर्स जोडल्यामुळे वीज बिल परवडत नसल्याचंही या महिलांचं म्हणणं आहे। विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पोलीस स्टेशनचं कामकाज पोलिसांना मेणबत्तीवर करावं लागतंय, त्यामुळे मोठा ताण त्यांना सहन करावा लागतो। याविषयी पोलीस हेड कॉन्स्टेबल धनवटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। संगमनेर तालुका पोलीस स्टेशनची वसाहत आहे, 101 रूम आहे, त्याला MIDCची लाईट घेतलेली। त्याला पूर्वी 5 ते 6 रुपये युनिटने आकारणी होत होती, पण आता त्याचं चालू महिन्यापासून 11 रुपये युनिटने त्याचं आकारणी झाल्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला 2-3 हजारच्या आसपास बिल आलेले आहेत। आणि सर्व बिल कर्मचाऱ्यांना न परवडणारे बिल आहेत असे भरणारे। त्यातले काही अंशी बिल भरण्यात गेले, पण MIDCने पोलीस स्टेशनला कोणतीही हे न करता हे अचानकपणे पोलीस स्टेशन वसाहतीची लाईट कट केलेली आहे ती सर्व। त्याच्यामुळे पोलीस स्टेशनच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ राहिलेला आहे। आणि अनेक अडचणी निर्माण, सध्या पाणी प्रश्न असल्यामुळे बाहेरून टँकर आणून जी कर्मचारी मोटरीने पाणी आत घेत होते ते देखील आज भरणं अशक्य झालेलं आहे। 4-5 मजली इमारतीवर महिलांना तेवढं पाणी नेणं शक्य नाही झालं, त्याच्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली। पोलीस वसाहतीसह पोलीस ठाण्याची वीज देखील न परवडणारी असून त्यामुळे पोलिसांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। पोलीस हेड कॉन्स्टेबल आव्हाड यांनीही या संदर्भातली आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। MIDCने लाईट कनेक्शन कट केलेले आहे आणि या अगोदर लाईट बिल ग्रामीण प्रमाणे आमच्याकडे आकारणी होत होती, पण त्यांनी ह्या चालू महिन्यापासून अचानक त्यांनी MIDCचे बिल आकारणी केली आणि ते 11 रुपये युनिट आकारणी केली। त्याच्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 हजार रुपये आणि काहींना 3 हजार रुपये बिल आलेलं आहे। आणि एवढं न परवडण्यासारखं कर्मचाऱ्यांना आहे। आणि सध्या ही 3 मजली इमारत असल्याने आता पाणी टंचाई, 8-8 दिवस पाणी येत नाही आणि बाहेरून टँकर आणून त्या मोटरीनं वर चढावं लागतं पाणी। आता आज लाईट गेल्यानंतर अचानक लाईट घालवली त्यांनी, आता उद्याचा पाण्याचा प्रश्न पडलेला आहे आता। आणि मुलांचे सध्याला परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे आता संपूर्ण कॉलनी ही अंधारात आहे, कोणाकडेही दुसऱ्या लाईटची सोय नाही आहे आणि पोलीस स्टेशनचं कामकाज आज ठप्प पडलेलं आहे। आता सध्याला वायरलेस चालू आहे, सगळे वायरलेस बॅटरी डिस्चार्ज होणार, ते काय उद्या संपर्कात राहणार नाहीये। आणि त्यांनी MIDCने आम्हाला कोणतीही पूर्ण सूचना न देता आज अचानक येऊन लाईट कट करून निघून गेले ते। दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली असून त्यामुळे डासांचाही प्रादुर्भाव वाढलाय, तर वसाहतीजवळ रोगराई पसरण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। सी मूव्हीज N न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।